पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. साखरड्याच्या समोर ते जाऊन नुसतं जे बसत आहे त्यातून आपल्याला समजत आहे हे लोक किती भरवसा देऊन येशू समोर बसले आहेत. परम पवित्र संस्कार आला. हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया. म्हणून मला असं बोलायचं आहे, येशूने बोलले दोघे पुढे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमलं तर तिथे मी त्यांच्या मध्ये. हालेलुया. तेव्हा येशू बोलताना येशू एक गोष्ट बोलायला विसरले. कोणत्या गोष्टी विसरले? दोघे किंवा तिघे कोळी बांधव एकत्र बसले तर प्रेज द लॉर्ड त्यांच्यामध्ये मी नाही असे होऊ शकताय का? प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुम्ही ज्या लोकांनी या गोष्टीच्या परीक्षा घेतलं नाही तुम्ही एकदा करून बघायचं. प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू. भरपूर लोकांची गरज नाही, भरपूर लोकांची गरज नाही. दोघे एकमताने हालेलुया. या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहे तुम्हाला माहिती? कुठल्या पुस्तकामध्ये कुठल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे? मत्ती 18:19 मत्ती सुवर्तमान 18वा अध्यायातील 18व वचन आणि त्यानंतर 19 वाचा. कारण तेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्याच्यामध्ये मी आहे. हालेलुया. माझ्या नावाने प्रेज द लॉर्ड हालेलुया. दुसरा कोणता काम नको, दुसरा कुठला तरी गोष्ट नको, दुसरा कोणाचं नाव नको. हालेलुया. माझ्या नावाने प्रेज द लॉर्ड हालेलुया. माझ्या नावाने एकत्र आलं तर मी त्यांच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मी मध्ये आहे म्हणून बोललं तर तुझं जरूर बसणार म्हणून नाही. मध्ये आहे म्हणून बोललं तर दोघे मिळून जे मागत आहे ते मी करून देणार. हालेलुया. त्यानंतरचं वचन पण वाचा. आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित येऊन विनंती करतील, एकत्रित येऊन विनंती करतील. प्रेज द लॉर्ड. एकत्रित येऊन हालेलुया. त्याचा इशारा असे आहे, एकत्र येताना त्या दोघांच्या मध्ये भांडण नको, त्या दोघांच्या मध्ये गैरसमज नको. हालेलुया. एकाने मनामध्ये तू कोणा म्हणून मला माहिती आहे, तुझ्या बसून बरोबर बसून काही फायदा नाही असं मनातल्या मनात बसून बोललं तर काही फायदा नाही. हालेलुया. दोघे नम्र व्हायचं, एक मनाचं व्हायचं, एक विचाराचं व्हायचं, मग प्रार्थना करायचं. पुढे सिस्टर. तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. हालेलुया. स्वर्गातील पित्याकडून तुम्ही जे मागताय ते केलं जाईल. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया 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 धन्यवाद येशू. हालेलुया.
आपल्या परमेश्वराचा एक वैशिष्ट्य असे आहे. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे, हे गूगल लावून तुम्ही फिरलं तर हालेलुया, गूगल तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी सांगणार, किती किलोमीटर, कधी पोहोचणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कोणतरी एक व्यक्ती मध्यस्थी प्रार्थनेला बसलं तर येशूला खूप आवडणारी गोष्ट आहे. येशू पुढे गाडी चालू करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोडोलीमध्ये साक्रमंताच्या समोर बसलेला आहे. येशूने मला सांगितलं पटापट कोल्हापूरला जा. धन्यवाद येशू. हालेलुया. मी कोडोली चर्चमध्ये बसलेला आहे. मी साक्रमंतासमोर प्रार्थना करत आहे. येशूने मला सांगितलं पटापट निघा, वेळ झालेला आहे. हालेलुया. कोल्हापूरमध्ये कोणतरी आता तुला भेटायला आहे. हालेलुया. येशूने सांगितलं मी पटापट कोडोलीतून निघालो. कोल्हापूरमध्ये चर्चमध्ये जाऊन मी बसलो. हालेलुया. लगेच एक लंगडा बंधू आहे. ते बंधू ताबडतोब त्या ठिकाणी मला भेटायला आले. हालेलुया. आम्ही दोघे बसून प्रार्थना करत आहे. तेव्हा येशूने सांगितलं आता दोघे जण येणार आहे. आता दोघे जण येणार आहे. थोड्या वेळाने दोघे जण आले. हालेलुया. आम्ही त्यानंतर तुम्ही कसं गेले आला. हालेलुया. त्यांनी सांगितलं की तिथे आफ्रिकेतील एक मुलगा होता. त्या आफ्रिकेतील मुलाने सांगितलं की मी माझ्या खोलीमध्ये प्रार्थना करत बसलो होतो. मला येशूने सांगितलं पटापट उठ आणि संतोषकडे जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संतोषकडे गेले. संतोषकडे जाऊन याने बोलले आपण थोडं प्रार्थना करूया. हालेलुया. दोघे जण एकत्र आले. हालेलुया. ते दोघे बसून प्रार्थना करत आहेत. तेव्हा त्यांनी येशूने त्यांना सांगितलं बेन्नी फादर अमुक ठिकाणी बसलेला आहे, पटापट निघा. हालेलुया. आम्ही चौघे जण एकत्र बसून प्रार्थना करत आहे. तेव्हा येशूने संदेश दिला माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी मोठी योजना आहे. परंतु संस्काराला चार लोक चौघांना देवानी एकत्र केला. प्रेज द लॉर्ड. येशूने संदेश दिला की 4 जिल्ह्यातील लोकांना मी आशीर्वाद देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौघे जण एकत्र बसून थोडी दिवस प्रार्थना केली. एक मोठा बायबल कन्व्हेन्शन येशूने 4 जिल्ह्यातील लोकांसाठी म्हणून बोलले. तर अनेक भागातील लोक एक्स्ट्रा पण येऊन त्या प्रार्थनामध्ये भाग घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, दोघे एक मनाचा होऊन देवाकडे जे काही मागत आहे ते द्यायला देव समर्थ आहे. देव देणार. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. मी तलाश्री पाडेलपाड्याचे आहे. माझे नाव ममता जयराम मुरकुळ. मी खूप म्हणजे आजारी होती, पण खाटावर पडलेली नव्हती, फिरतच होती ना. अचानक एक रात्री मला जास्त म्हणजे उद्याचा दिवस मी बघणार का नाही ते मला माहित नव्हतं. रात्री मी झोपलेली आणि पहाटे 4 वाजता मला
स्वप्नामध्ये एक माझ्या समोर बाई आली, 9वी राहिली. तिने सांगितले, बेटी उठ ना, लवकर तयारी करून हॉस्पिटलला जा. पण ती आई होती ना. नंतर मी उठली, हॉस्पिटलला गेले. आम्ही काटेरी हॉस्पिटलला मला पोहोच केलं. तिकडे गेल्यावर 3 दिवस मी ICU मध्ये होती ना. माझ्या भावाच्या मुलीने फादर बेनीला फोन केलेला होता, ते मला माहीत नव्हतं. नंतर मी रात्री 3 दिवसानंतर मला नवजीवन भेटले. आणि नंतर मी फादर बेनीशी म्हणजे तिकडूनच माझ्या विश्वासाने सांगत होती, फादर बेनी मला तुझा काहीच अनुभव म्हणजे फोन नंबर नाही, काहीच नाही, तरी पण माझा विश्वास आहे तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी प्रार्थना करणार. आणि आज मला प्रभू येशूने नवजीवन दिले. आज मी आता 10 महिन्यानंतर मला कामाला सुद्धा जाण्याची शक्ती मिळाली. त्याबद्दल मी फादर बेनीचे आणि तुमचे सिस्टर टीम त्यांचे सर्वांचे आणि आमचे सर्व प्रार्थना ग्रुप तलासरीचे त्यांनी सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना केली. त्याबद्दल मी आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांचा बंद होते अशा अनेक गोष्ट पुन्हा चालू होणार. आशीर्वाद परमेश्वर निरंतर देत राहणार. हालेलुया, हालेलुया. सहन शक्ती अजून थोडा वाढवायला येशू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया, हालेलुया. शरीरातील काही भागामध्ये जखम जोमल्यासारखा जे दुखणे त्रास होत आहे, त्या त्रासामध्ये येशू काही करत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू सांगत आहे, मी तुम्हाला वातावरण तयार करून देत आहे. या वातावरणाचा पुरेपूर वापर तुम्ही करून घ्या. हालेलुया, हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.